इतकं शिक्षण घेऊन फायदा काय? शेवटी भांडीच तर घासावी लागतात, अशी कमेंट आली. पण खरं तर शिक्षणाचा आणि भांडे घासण्याचा काही एक संबंध नाही आहे. बायका आहोत, बायकांची काही जबाबदाऱ्या असतात घरच्यांसाठी, तर ते मी पार पाडते, म्हणून मला काहीच फरक पडत नाही. तर आज सकाळी उठल्यानंतर अचानक कळालेलं मला ताप आहे. घरात सगळ्यांनाच ताप होता, शिवचरण सोडून. तर एकदम सिंपल सोबर स्वयंपाक मी केलेला. आज दाल खिचडी केलेली, कारण सचिन म्हटला की काही जास्त नको करू, दाल खिचडीच. तर हेट कमेंट आल्यामुळे मी डिमोटिवेट होते असं नाही आहे बरं का, मला काहीच फरक पडत नाही. सचिन आणि मुलं सगळी जेवली होती, त्यानंतर मी जेवायला बसले, कारण त्यांना औषधं वगैरे खाऊ घालून झोपी घालायचं होतं. सुद्धा औषधं खाऊन विश्रांती घेतली आणि 4च्या दरम्यान मुलं बाहेर गेले होते खेळायला. घरातला पसारा प्रचंड झालेला, पण पहिला चहा केला. चहा पित असताना आमची गंमत अशी चाललेली की मी वैशूला खाऊ घालत होते, त्यामुळे शिवचरण ईर्ष्या करून माझ्याकडे आला आणि मला म्हटला खाऊ घाल. नंतर पाणी पिला आणि मग मी घरातलं सगळं स्वच्छता केली, आंघोळ वगैरे केली देवपूजा करण्यासाठी. पुन्हा ताप गेल्यानंतर आलेला प्रचंड घाम आणि त्यात आणि देवपूजा, मला हे जमलंच नसतं. म्हणून आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला आहे ना, तर नक्की लाईक